तुम्हाला माहिती आहे का, कसोटीत 10,000 धावा पहिल्यांदा करणारे खेळाडू सुनील गावस्कर हे हेल्मेट वापरत नव्हते, परंतु तेव्हा तशा सुविधाही उपलब्ध नव्हत्या. आजच्या काळात जर कोणी हेल्मेट वापरत नसेल तर अनेक बॉलर्स 140 ते 150 च्या आसपास गोलंदाजी करतात. अशा वेळी जर चेंडू लागला तर मोठी दुखापत होऊ शकते, कधी कधी जीवही जाऊ शकतो. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॉल हा लेदरचा वापरला जातो. ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूजचा असाच मृत्यू आपण 2014 साली पाहिला आहे. साधारणपणे या हेल्मेटचं वजन 900 ते 1200 ग्रॅम इतकं असतं, तरीही त्याने खेळाडूच्या डोक्याला पूर्ण संरक्षण मिळतं. हेल्मेटचा बाहेरचा भाग हा पॉलिकार्बोनेट, फायबर ग्लास किंवा कार्बन फायबर पासून बनवलेला असतो. हे घटक वजनाला हलके असतात पण आघात सहज झेलतात. आतल्या बाजूने डोक्याला कव्हर करण्यासाठी EVA किंवा पॉलिस्टरीन नामक फोम असतो, जो मऊ, हलका आणि लवचिक असतो. त्यामुळे बॉलचा लागलेला मार डोक्यापर्यंत पोहोचत नाही. तर पूर्ण चेहऱ्याच्या संरक्षणासाठी हेल्मेटला कार्बन स्टील फिट केलं जातं, ज्यात कार्बन आणि लोखंड मिक्स असतं, जे वेगाने आलेला बॉल अडवण्यासाठी ताकद ठेवतं. बाकी संघकारा दिनेश कार्तिक जी हेल्मेट वापरतात त्याला काय म्हणतात, कमेंट मध्ये नक्की सांगा.